सकाळी सकाळी इतका सुंदर व्ह्यू कोण एन्जॉय नाही करणार. मस्त असं आम्ही खालं आलो होतो. छान अशी हवा सुटलेली. त्यानंतर ब्रेकफास्टला आयता असा आईच्या हातची छान अशी मिसळ एन्जॉय केली. त्याच्यानंतर वॉटरमेलनचा ज्यूस आज प्रेक्षाला हवा होता, तोही मी इथे बनवून दिला. सो आजकाल ना आम्हाला कोणीतरी लहान मुलगा हवंच असतं खेळायला. सो आजूबाजूच्या लहान मुलांशी ना प्रेक्षाची पटकन अशी मैत्री होते आणि ते लोकं खेळायला सुरू होतात. सो बऱ्याच दुपारती छान अशी खेळली. त्याच्यानंतर झोपून आम्ही उठलो. त्यानंतर आम्ही संध्याकाळी निघालो होतो आमच्या गार्डनच्या स्टेशनला. ॲज युजल आजचं वातावरण का कुणास ठाऊक खूप सुंदर झालं होतं. चंद्रसुद्धा खूप लवकर दिसायला लागलेला. अबाउट 6 o'clockला चंद्र हा दिसायला लागलेला. त्यानंतर आम्ही दगडांभोवती माती आम्हाला भेटलेली असताना आम्ही लवकर उठणं शक्यच नाही आहे. ते तर कसाबसा त्याला तिथून बाहेर काढलं. त्यानंतर गणपती बाप्पाचं छान असं दर्शन घेतलं, कारण की रामनवमीचा दुसरा दिवस होता. त्यामुळे बऱ्याच दिवसानंतर इथे आलो होतो. तर म्हटलं चला आपण देवबाप्पाचं दर्शन तरी करूयात. आणि आज जेवणासाठी छान असं पाणीपुरीचा बेत बहिणीने केला होता. इतकी टेस्टी आणि ती इतकी डिलिशियस झालेली पाणीपुरी खूप बऱ्याच दिवसानंतर घरी खाल्ली होती. बाहेर खाणं तर आजकाल मी टाळतेच, पण घरी बनवलेली पाणीपुरीची जी चव आहे ना ती वेगळीच असते. आणि ॲज युजल सकाळी आम्ही आमच्या घरी रिटर्न निघालो. मॅडमला शाळेत जाण्यासाठी तयार केलं आणि असंच त्यांचं चालू होतं की मला नाही जायचं आहे. दॅट्स इट फॉर द ब्लॉग. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.